नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. प्रमुख बातम्यांकडे वळण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली शिवडी न्हावा शेवा सी लिंकची पाहणी. 12 जानेवारीला होत आहे सागरी सेतूचे उद्घाटन. खासदार प्रीतम मुंडे यांनी विद्यापीठ सिनेट सदस्य साबळे यांच्या मुलीच्या विवाहात लावली उपस्थिती. आणि महायुतीच्या 15 घटक पक्षांची आज बैठक संपन्न. चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड यांची उपस्थिती. आता बातम्या सविस्तर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवडी न्हावा शेवा सी लिंकला जोडणाऱ्या उडान पुलाची पाहणी केली आहे. काही कामे अपूर्ण असल्याने संबंधित विभागाला काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सागरी सेतूचे उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला आहे. बीड जिल्ह्याच्या खासदार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सिनेट सदस्य साबळे यांच्या मुलीच्या विवाहाला उपस्थिती लावली. हा विवाह जालना रोडवरील अजिंठा आंबे सीटर या हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी इतर मान्यवरही उपस्थित होते. महायुतीच्या 15 घटक पक्षांची आज बैठक पार पडली. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड, राहुल शेवाळे, सुनील तटकरे, समीर भुजबळ, रवी राणा, सदाभाऊ खोत आदी घटक पक्ष बैठकीला उपस्थित होते. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, maternity surgery and laparoscopy surgery, orthopedic and joint replacement, dialysis unit, pathology and pharmacy. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352, 9801980100. इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए. कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ. जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं. और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ. तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए. हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोटी रोड, रामानगर, नागपुर. कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस. देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान. अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर. नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा. हमारी सेवाएं: घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन. पैकिंग सुविधा भी उपलब्ध. हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग, लगेज सामान, कुरियर पार्सल भेजे जाते हैं. फ्रेंचाइजी देना शुरू है तो आज संपर्क करें. अशरत अंसारी 7304378350. हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीली नदी चौक, कामठी रोड, नागपुर. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे. महायुतीच्या 15 घटक पक्षांची बैठक मुंबई येथे संपन्न झाली. 14 तारखेला राज्यस्तरीय 36 विभागीय जिल्ह्यामध्ये मेळावे होणार आहेत. या मेळाव्यासाठी महायुतीच्या 15 घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची किमान 1,500 ते 2,000 लोकांचे मेळावे 36 ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवशी होणार आहेत. यामध्ये एक समन्वय जिल्हास्तरीय साधण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यानंतर जानेवारीच्या अंतिम दिवसात परत महायुतीची बैठक बोलावण्यात येणार आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर सर्व घटक पक्षांचे प्रमुख उपस्थित असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली आहे. आज संपूर्ण महायुतीच्या 15 घटक पक्षांची बैठक आज या इथे संपन्न झाली. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनील तटकरे, शिवसेनेच्या वतीने माननीय नेते खासदार राहुल शेवाळे, माननीय मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ व सर्व 15 घटक पक्ष, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय आठवले गट, पीआरपी कवाडे साहेब, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूरांच्या घरात लग्न असल्यामुळे ते आले नाही, पण त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे.
त्याच्यानंतर विनय कोरे साहेबांचं JSS, महादेव जानकर साहेबांची RSP, बच्चू कडू साहेबांची PJP, रवी राणा साहेबांची स्वाभिमान पार्टी, सदाभाऊ खोतांची रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम मेटे साहेबांची संघटना, सुलेखा कुंभारे ताईंची बहुजन रिपब्लिकन एकता मंच, सचिन खरात साहेबांचा RPI खरात गट व अनिल कांबळे साहेबांची भीमसेना असे सर्व लोक इथे उपस्थित होते. आजच्या या बैठकीमध्ये 14 तारखेला राज्यस्तरीय 36 विभागीय जिल्ह्यांमध्ये जे मेळावे होणार आहेत त्या मेळाव्याला या 15च्या 15 घटक पक्षाच्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे किमान 1,500 ते 2,000 लोकांचे मेळावे 36 ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवशी होणार आहेत. यामध्ये एक समन्वय जिल्हास्तरीय साधण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्यानंतर जानेवारीच्या एंडपर्यंत पुन्हा एकदा महायुतीची माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्यासमवेत प्रमुख सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची महायुतीची एक बैठक केली जाईल आणि हे मेळावे जे आहेत हे विधानसभा पातळीपर्यंत आणि बूथ पातळीपर्यंत फेब्रुवारीच्या 10 तारखेपर्यंत घेण्याचा आमचा मानस आहे. त्याबाबतीतली चर्चा झाली. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी संपूर्णपणे ताकदीने अब की बार 45 पार आणि माननीय नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा देशाचं पंतप्रधान करत असताना महाराष्ट्रातून 45पेक्षा जास्त खासदार निवडून देण्यासाठी आम्ही सर्व ताकदीने एकत्रित उभे राहू. सर्व बाबतीतली जी काही ताकद लागेल ती सर्व पक्षाचे नेते पुरवतील आणि एकमताने एक दिलाने त्या पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला आम्ही जाऊ. अशा पद्धतीतला निर्णय एकमताने एक ठरावाने झाला आणि त्यासाठी मी सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांचं मनापासून स्वागत करतो. आमचे नेते राहुल शेवाळे, भुजबळ साहेब हे देखील आज माझ्याबरोबर इथे पत्रकार परिषदेत उभे आहेत. बाकी सर्व घटक पक्षाचे प्रतिनिधी देखील उभे आहेत. त्या सर्वांचं देखील मनापासून आभार मानतो. असं आहे की मी आता आपल्यासमोर 15च्या 15 पक्षाच्या प्रमुखांची नावं वाचली. हितेंद्र ठाकूर साहेब का येऊ शकले नाहीत ते देखील सांगितलं, कारण त्यांच्या घरात लग्न आहे. अशी कुठलीही नाराजगी कोणामध्येही नाही. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची कुठली ना कुठली कामं असतात, कुठल्या ना कुठल्या अपेक्षा असतात. त्याच्यामध्ये तो पक्ष आणि सरकार म्हणून तो प्रयत्न निश्चितपणे केला जाईल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ती देखील बैठक केली जाईल आणि ह्याच माध्यमातून फेब्रुवारी 20 तारखेच्या आधी देखील 6 विभागीय मोठे मेळावे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले जातील आणि आचारसंहिता लागायच्या आधी एक राज्यस्तरीय मोठा मेळावा देखील या राज्यामध्ये घेतला जाईल आणि सर्व घटक पक्षांचा मान सन्मान राखला जाईल हे आपल्या माध्यमातून सांगतो. घटक पक्षाच्या वतीने समितीत तुम्ही बोलाल का? घटक पक्षांमध्ये जी आज आमची बैठक होती, प्रामुख्यानं 14 तारखेचा जो मेळावा आहे, सर्वच ह्या सरकारच्या महायुतीच्या वतीनं जो महाराष्ट्रभर घेतला जाणार आहे त्याच्याबाबत प्रामुख्यानं चर्चा झालेली आहे. निश्चितरित्या कुठलीही नाराजी घटक पक्षांमध्ये नाही आहे. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अतिशय सन्मानपूर्वक वागणूक आमच्या सर्वच घटक पक्षांना त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळेच आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आमच्यातलं कोण अनुपस्थित असतं तर निश्चितरित्या तुम्हाला नाराजी कळली असती, पण तसे कुठल्याही परिस्थितीत कळालेलं नाही आहे आणि तसं बिलकुल नाही आहे. लाड साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं, ठाकूर साहेबांच्या घरामध्ये लग्न असल्यामुळे त्यांनी इतर सर्वच आम्ही मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहोत. आमचे अध्यक्ष काही निमित्तानं असतील तर आम्हाला प्रतिनिधी राज्याचे अध्यक्ष म्हणून आम्हाला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि हे सरकार उत्तम कार्य करते आणि आम्ही सगळ्यांनी आज एकच बैठकीत मानस केला की राज्यामध्ये अब की बार 45 पार आणि देशामध्ये अब की बार 400 पार एवढं निश्चित एक ध्येय आम्ही सगळ्यांनी ठेवलेलं आहे आणि कुटुंब पण आम्ही या ठिकाणी सर्वजण आपल्याशी बोलत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून 14 तारखेला महायुतीच्या माध्यमातून सुरुवात करत आहेत. महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मेळावे जिल्हास्तरीय आयोजित करण्यात आले आहेत. महायुतीच्या सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय साधून प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान, प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान साधून आम्ही या लोकसभेच्या तयारीला लागलो आहोत, अशी प्रतिक्रिया राहुल शेवाळे यांनी दिली आहे. आता प्रसादजींनी सांगितलं त्याप्रमाणे महायुतीच्या घटक पक्षांची बैठक झाली. लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून 14 तारखेला आता आम्ही महायुतीच्या माध्यमातून सुरुवात करतोय. महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मेळावे त्या ठिकाणी जिल्हास्तरीय आयोजित करण्यात आलेले आहे आणि जसं प्रसादजींनी सांगितलं त्यानुसार हा संपूर्ण आता कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. संपूर्ण महायुतीच्या घटक पक्षात समन्वय साधून
प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान आणि प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान साधून आता आम्ही या संपूर्ण लोकसभेच्या तयारीला लागतो. निश्चित स्वरूपात हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, कारण प्रभू श्रीराम त्यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत दुर्दैवाचं आहे आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा तो खरा चेहरा आता लोकांच्या समोर आला नाही. असं काही प्रकार नाही आहे आणि याच्या संदर्भातली मला कुठली कल्पना नाही. फूड फेस्टिवल सारख्या कार्यक्रमातून अनेकांना स्टॉलच्या माध्यमातून रोजगार मिळतो, लाखोंची टर्नओव्हर होते आणि सरकारला करही मिळतो, अशी माहिती गोपाळ शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. ये हमारे भावेश कोठारी और उनके सभी साथी मिलकर गए 4 साल से इस प्रकार का गुजराती फूड फेस्टिवल मनाते हैं और आप देखेंगे कि 3 दिनों में बड़े पैमाने पे लोग यहाँ पर आते हुए दिखाई देंगे। फैमिली के साथ में आते हैं, बच्चों के साथ में आते हैं। गुजरात के भिन्न भिन्न डिस्ट्रिक्ट के जो पकवान होते हैं वो सभी प्रकार के पकवान यहाँ पर आपको मिलेगा और बहुत सारे स्टॉल्स लगे हुए हैं। इस प्रकार के कार्यक्रम के माध्यम से छोटे छोटे स्टॉल्स के धारकों को व्यवसाय करने का एक मौका मिलता है और मैं मानता हूँ कि इस प्रकार के कार्यक्रम के माध्यम से लाखों का टर्नओवर होता है और गवर्नमेंट को भी टैक्सेस मिलते हैं और बड़े पैमाने पे लोगों को रोज़गार इसमें से मिलता है। तो मैंने ये कहा कि एक साल में एक ना करते हुए 2-3 करिए तो लोगों को भी थोड़ा एक अलग माहौल में अपने आप को ले जाने का अवसर प्राप्त होगा और बड़े पैमाने पे छोटे व्यवसाय करने वाले लोगों को रोज़गार मिलता है। पैसा एक हाथ से दूसरे हाथ में जाता है तो देश की इकोनॉमी भी बूस्ट होती है, ऐसा मेरा हमेशा का मानना रहा है और मैं चाहूँगा कि भावेश भाई आने वाले दिनों में इसकी जो व्याप्ति है, इसका जो दायरा है, उसको और बढ़ाने का प्रयास करेंगे। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ, क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में NATP लेआउट। गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर हुड़केश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स। उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स, सही रहा उड़ान की तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए, वो भी बैंक लोन के साथ। हमारा पता प्लॉट नंबर 16 शिवांगी नगर, हुड़केश्वर रोड, नागपुर। संपर्क करें 9860298056 और 8055396190। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300।